नमस्कार. नीतिस्पंदन या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये घरात सुख, शांती आणि सकारात्मकता टिकून राहावी म्हणून आपल्या परंपरेत अनेक छोटे मोठे नियम सांगितलेले आहेत. हे नियम आपण आपल्या आयुष्यात पाळले तर घराचे वातावरण आपोआप शांत आणि आनंदी राहते. घरामध्ये सुख समृद्धी नांदायला लागते. तर आज आपण पाहणार आहोत अशा 11 सवयी ज्या आपले जीवन बदलतील. सर्वात प्रथम तर मनुष्याने वर्तमान जगामध्ये जगायला शिकावे. भूतकाळाच्या आठवणींमध्ये जास्ती रमू नये. भविष्यकाळाची जास्ती स्वप्ने पाहू नये. तरच माणूस सुखी राहू शकतो. 1. घरात सकाळी ऊन यावे, सूर्यप्रकाश यावा, ताजी हवा यावी यासाठी खिडक्या, दरवाजे उघडावीत. सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत असते. नवीन वस्तू घरात आणताना किंवा बाहेरून येताना त्यावर थोडे गंगाजल, गोमूत्र टाकूनच आणा. त्यामुळे ती वस्तू शुद्ध होते व त्यातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घरातील मुख्य दरवाजा सुशोभित ठेवा. घराच्या समोर चपला, डस्टबिन बॉक्स दाराजवळ ठेवू नका. मुख्य दरवाजातून संपत्ती आणि सुख घरात प्रवेश करत असते. रात्री झोपताना डोके दक्षिणेकडे ठेवून झोपा. झोप गाढ लागते, मनाला शांती मिळते, आरोग्य संतुलित राहते. घरात तुटलेल्या, फुटलेल्या वस्तू, फोटो, मूर्ती, बंद पडलेले इलेक्ट्रॉनिक वस्तू, फुटलेला आरसा यांचा वापर टाळावा. नकारात्मकता घरात येत असते. घरात पवित्र वातावरण ठेवण्यासाठी दररोज सकाळी संध्याकाळी दिवाबत्ती करावी. त्यासोबत काळे तीळ किंवा कापूर घरात जाळल्यास त्याचा नकारात्मकता दूर करण्यासाठी उपयोग होतो. शुक्रवारी संध्याकाळी लिंबू, लवंग आणि कापूर जाळल्यास घरातील वाईट ऊर्जा नष्ट होते. रात्री स्वयंपाकघरातील किचन कट्टा स्वच्छ व्यवस्थित ठेवावा. भांडी घासून स्वच्छ ठेवावी. अस्वच्छता ठेवू नये. देवघरात सूर्यप्रकाश हवा यावी. तिथे दिव्यात थोडे कापूर घालून दिवा लावा. तेथील वातावरण सुगंधित असे ठेवा. घरात नेहमी पाण्याने भरलेली घागर किंवा कळशी असावी. कळशी किंवा घागर रिकामी ठेवू नये. हे दारिद्र्याचे लक्षण समजले जाते. रविवारी किंवा मंगळवारी लोखंड किंवा तीक्ष्ण साधनांची खरेदी करणे टाळावे. अशाच नवनवीन माहिती मिळण्यासाठी पाहण्यासाठी नीतिस्पंदन या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.